नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. वेतन प्रदान आणि शत्रू संपत्ती या दोन अधिनियमासाठीच्या अध्यादेश काढण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. केवायसी निकष पूर्ण करणारे बँक ग्राहक आता जुन्या चलनात 5,000 पेक्षा जास्त रक्कम भरू शकतील. अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या निर्भय क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे. ऑगस्टा वेस्टलँडवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. रविशंकर प्रसाद. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून युरेनियम सदृश पदार्थांचा 26 कोटी रुपयांचा साठा जप्त. चिक्की खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीन चिट. सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा आरोप. गोंदिया बाजारपेठेतल्या हॉटेलला आज पहाटे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि लेखक आसाराम लोमटे यांच्या आलोक कथासंग्रहाला यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. पाहूया सविस्तर वृत्त. वेतन प्रदान अधिनियम आणि शत्रुसंपत्ती अधिनियमाबद्दलच्या अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. वेतन प्रदानाबद्दलचा अध्यादेश कायद्यात रूपांतरित झाल्यानंतर 10 पेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या संस्थांना कर्मचाऱ्यांचं वेतन धनादेशाद्वारे अथवा थेट खात्यात जमा करावं लागणार आहे. रोकडविरहित अर्थव्यवस्थेसाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरेल. शत्रुसंपत्तीविषयी सुमारे 50 वर्षापूर्वीच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढायला मंत्रिमंडळानं आज संमती दिली. युद्धानंतर पाकिस्तान किंवा चीनला निघून गेलेल्या लोकांच्या संपत्तीचं हस्तांतरण, वारसा आदी विषयातल्या दाव्यांचा निपटारा यामुळे शक्य होणार आहे. भारतीय उद्यम सेवा नावाची एक नवी सेवा सुरू करण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. या सेवेमुळे स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया आणि मेक इन इंडिया उपक्रमांना गती मिळू शकणार आहे. केवायसी अर्थात ग्राहकाच्या तपशीलवार माहितीचे निकष पूर्ण करणाऱ्या ग्राहकांना आता जुन्या चलनी नोटांद्वारे 5,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेत भरता येऊ शकेल. रिझर्व्ह बँकेनं आज जारी केलेल्या परिपत्रकात अशा ग्राहकांना ही मुभा देण्यात आली आहे. याआधी आरबीआयने 19 डिसेंबरला परिपत्रक जारी करून 30 डिसेंबरपर्यंत केवळ एकदाच 5,000हून अधिक जुन्या चलनातील रक्कम भरण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर अधिक रक्कम भरणा करायची झाल्यास त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागणार होतं. मात्र केवायसीची पूर्तता करणाऱ्यांना आता त्यापासून सूट मिळाली आहे. कर चुकवेगिरी केल्याप्रकरणी प्राप्तिकर विभागानं आज तामिळनाडूचे मुख्य सचिव पी राममोहन राव यांच्यासह त्यांच्या ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या मालमत्तांवर छापे घातले. यामध्ये राव यांच्या मुलासह इतर काही नातेवाईकांचाही समावेश आहे. यावेळी 2000च्या नोटांमध्ये 34 कोटी रुपयांसह एकूण 134 कोटीपेक्षा जास्त रक्कम जप्त करण्यात आली. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात हे छापे टाकण्यात आले. प्राप्तिकर विभागाच्या 100हून अधिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत संयुक्तपणे या प्रकरणाचा तपासही सुरू आहे. खाणमालक शेखर रेड्डी आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या 10हून अधिक ठिकाणांवर घातलेल्या छाप्यानंतर रेड्डी यांना अटक करण्यात आली. रेड्डी हे तामिळनाडूच्या मुख्य सचिवांचे जवळचे सहकारी आहेत असं समजतं. ओदिशातल्या चांदीपूरच्या एकात्मिक क्षेपणास्त्र चाचणी केंद्रात आज अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या निर्भय या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाली. डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं तयार केलेलं हे स्वदेशी बनावटीचं क्षेपणास्त्र 700 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतरावरच्या लक्ष्याचा भेद करू शकतं. तसंच रडारद्वारे हे क्षेपणास्त्र सहज टिपलं जाऊ नये त्यासाठी यामध्ये विशेष तंत्रज्ञानही वापरण्यात आलं आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे आणि निरर्थक असल्याचं केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते आज बोलत होते. जब बार बार परिवार तक बात पहुंची है ऑगस्टा वेस्टलैंड में, तो ध्यान बटाने के लिए राहुल गांधी ने ये बेबुनियाद स्टेटमेंट दिया है. ये राहुल गांधी खुद क्या है? 5,000 करोड़ के नेशनल हेराल्ड के सीरियस चीटिंग और फ्रॉड के केस में बेल पर है. तो राहुल गांधी
जो इतने बड़े व्यापक घोटाले में फ्रॉड और चीटिंग में बेल पर हैं, वो भारत के पाक साफ ईमानदार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सरकार पर झूठे आरोप लगा रहे हैं। गुजरातच्या मेहसाणा इथं झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी मोदींवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले। मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सहारा आणि बिर्ला समूहाकडून 9 वेळा पैसे घेतल्याचा आरोप त्यांनी केला। या सगळ्या व्यवहारांची कागदपत्र प्राप्तिकर विभागाकडे असून या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी केली जावी अशी मागणी गांधी यांनी केली। बिर्ला समूहाकडून मोदी यांना 12 कोटी रुपये मिळाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला होता। ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागानं आज घोडबंदर रोडच्या एका हॉटेलमध्ये छापा घालून 2 जणांकडून युरेनियम सदृश पदार्थ जप्त केले। या पदार्थांची तपासणी केल्यावर त्यात युरेनियम धातूचं सुमारे 80% प्रमाण असल्याचं आढळलं। बाजारभावानुसार त्याची अंदाजे किंमत 26 कोटी रुपये असल्याचं समजतं। साधारण 8 किलो 861 ग्रॅम वजनाचं हे युरेनियम असल्याचं अतिरिक्त पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी सांगितलं। ॲटॉमिक एनर्जी ज्या एजन्सीज आहेत त्यांच्याबरोबर आपण कॉन्टॅक्ट केला आणि खरोखर हा पदार्थ हा युरेनियम आहे का याच्याबद्दल आपण खातरजमा केली आणि त्यानंतर तपासामध्ये असं दिसून आलं त्यांच्या रिपोर्ट्सवरून की हा पदार्थ हा खरोखर युरेनियम आहे आणि याच्यामध्ये U-235 या आयसोटोपचं प्रमाण 0.7 पेक्षा कमी आहे, परंतु हा रेडिओ आहे आणि हा पदार्थ हा युरेनियम डिप्लेटेड युरेनियम DU आहे। 8 किलो 861 ग्रॅम वजनाचं डिप्लेटेड युरेनियम आपण जप्त केलेलं आहे। नाशिक बाजार समितीच्या 57 लाख रुपयांच्या बेहिशेबी रकमेप्रकरणी नाशिकचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार देवीदास पिंगळे यांना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने आज पिंगळे यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावलं होतं, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली। गेल्या महिनाभरापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधात्मक खात्याने एका मोटारीतून 57 लाख रुपये जप्त केले होते। नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा इथं अश्वप्रदर्शन आणि अश्वविक्री तसंच यात्रेची 400 वर्षांची परंपरा आहे। या सोहळ्याला पाठबळ देऊन जगाच्या पर्यटन नकाशावर आणू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिलं। सारंगखेडा इथल्या चेतक महोत्सवात ते आज बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर महाराष्ट्र रत्नगौरव पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं। अत्याधुनिक अश्वसंग्रहालय आणि संशोधन केंद्रासाठी मदत करू असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं। हिंदुस्थान अँटिबायोटिक लिमिटेडचे थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांची पुण्याजवळच्या पिंपरी इथली जमीन विकण्याची परवानगी केंद्रीय मंत्रिमंडळानं दिली आहे। या आस्थापनेला 821 कोटी 17 लाख रुपये थकबाकी द्यायची आहे। त्यासाठी 87 एकर निरुपयोगी जमीन विकण्याची परवानगी कंपनीनं मागितली होती। या रकमेतून कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनही देता येईल असंही कंपनीनं म्हटलं आहे। चिक्की खरेदीत कथित भ्रष्टाचार प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना ACB अर्थात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं क्लीन चिट दिली आहे। याशिवाय चिक्की खरेदी प्रकरणातील ई-निविदा आणि मुंडे यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराची सर्व प्रकरणं भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागानं बंद केली असून तसा अहवाल राज्याच्या गृह विभागाला सादर करण्यात आला। अंगणवाडी शाळेतील मुलांसाठी चिक्की खरेदी करताना मुंडे यांनी नियमांचं उल्लंघन करत एका दिवसात 24 कोटी रुपयांची कंत्राट दिल्याचा आरोप होता। त्यावर एका दिवसात किती कंत्राट द्यायची याबाबत कोणताही नियम नसल्यामुळे तो निर्णय घेण्याचा मंत्र्यांचा अधिकार आहे असं ACBनं म्हटलं आहे। याशिवाय खरेदी करताना चिक्कीचा दर्जा पाहिला नसल्याच्या आरोपावरून खात्याने दोषी असलेल्यांच्या विरोधात आधीच कारवाई सुरू केली आहे असंही ACBनं आपल्या अहवालात स्पष्ट केलं। या निर्णयाचं पंकजा मुंडे यांनी स्वागत केलं आहे। आपल्याला नाहक बदनाम करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना यामुळे चाप बसला असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे। मी वेळोवेळी हेच सांगितलंय की मी कुठलाही नियम तोडलेला नाही, कुठलंही मी काम नियमाच्या बाह्य केलेलं नाही किंवा कुठेही तिथे प्राइस एस्केलेशन आहे। 1 रुपयाची वस्तू 2 रुपयाला घेतली, एखाद्या गोष्टीची भाव वाढवलेला आहे किंवा असं काही असेल तर त्याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचं म्हणजे त्याच्यामध्ये शंका येण्याचं कारण आहे, असं काहीही झालेलं नाही। काँग्रेसच्या मंत्र्यांनी आरक्षित केले होते, त्याच्यावरच आम्ही ही खरेदी केली। सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टाने आमचं कुठलंही कंडिशन बदलायला नाही सांगितले। आमचे टेंडर कंडिशन निविदाच्या सगळ्या अटी त्या योग्य ठरवल्या, तेव्हा मात्र त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही झालं। शेवटी सुप्रीम कोर्ट आणि ACB जी एक स्वायत्त संस्था आहे अँटी करप्शनची, यांचे जे काही निकष आहेत, जे निर्णय आहेत ते मला वाटतं कुठेतरी सर्वमान्य आहेत।
दरम्यान महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्याप्रकरणी भ्रष्टाचार विरोधी पथकानं दिलेली क्लीन चिट हे मुख्यमंत्री भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचं उदाहरण आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या प्रकरणी एसीबीनं कुठलीही चौकशी केलेली नसल्याचं स्पष्ट दिसून येतं, असा आरोपही त्यांनी केला. राज्यातल्या 22 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. विरोधक या नात्यानं आम्ही या प्रकरणांचा पाठपुरावा करून भ्रष्ट मंत्र्यांना घरी पाठवू, असंही मलिक म्हणाले. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच शिवस्मारकाच्या भूमिपूजनाचा घाट सरकारनं घातला आहे, अशी टीकाही मलिक यांनी यावेळी केली. काँग्रेसने या निर्णयावर टीका केली असून भ्रष्टाचारांवर कारवाई करायची नसेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बंद करा, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे. गोंदिया इथल्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल थाटबाट या हॉटेलला पहाटे 4च्या सुमारास लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं. मात्र या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाला. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीत फसलेल्या 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आलं आहे. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईतर्फे 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पाठवण्याची मुदत वाढवण्यात आली असून 20 जानेवारी 2017 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र PB मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पाठवावेत. अर्ज आणि अधिक माहिती www.ddkmumbai.org या संकेतस्थळावर उपलब्ध. साहित्य क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या साहित्य अकादमी पुरस्कारांची आज घोषणा झाली. मराठी भाषेला उत्तम कथासंग्रहाचा पुरस्कार प्रसिद्ध लेखक आणि पत्रकार आसाराम लोमटे यांच्या आलोक या कथासंग्रहाला मिळाला आहे. या कथासंग्रहातून लोमटे यांनी ग्रामीण भागातल्या वास्तवाचं भेदक चित्रण मांडण्याचा प्रयत्न केला. इडापिडाटळो हे त्यांचं दुसरं पुस्तकही साहित्य विश्वात चांगलंच गाजलं. येत्या 22 फेब्रुवारीला या पुरस्कारांचं वितरण होईल. 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मराठी भाषेतल्या साहित्यासाठी डॉक्टर गंगाधर पानतावणे, डॉक्टर मनोहर जाधव, डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. पुरस्कार विजेते लेखक आसाराम लोमटे यांनी पुरस्काराबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. लेखनाची जर अशा पद्धतीने नोंद घेतली जात असेल तर ही कुठल्याही लेखकासाठी समाधानाचीच गोष्ट असते. खरं तर या निमित्तानं आपण जे जगणं लिहितो त्या जगण्याचा किंवा त्या जाणीवेचा हा सन्मान असतो. हवामान. जम्मू काश्मीरमध्ये तापमानानं निचांकी पातळी गाठली असून लेह लडाखमध्ये तापमान उणे 14 अंशाच्या खाली गेलं आहे. तर श्रीनगरमध्ये उणे 5 अंश सेल्सिअसमुळे थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे. थंडीमुळे दल लेकसह अनेक जलाशयांचं पाणी गोठायला सुरुवात झाली. राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद गोंदिया इथं 7.8 अंश सेल्सिअस इतकी झाली. नागपूरमध्ये सध्या चांगली थंडी पडायला सुरुवात झाली असून पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. येत्या 2-3 दिवसात नागपूरसह विदर्भातल्या काही जिल्ह्यात तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. येत्या 24 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 34, किमान 16, नागपूर 32.9, पुणे 31.10, औरंगाबाद 30.10, नाशिक 31.10, कोल्हापूर 30.15, रत्नागिरी 35.20, सोलापूर 32.11 आणि अमरावती कमाल 29 तर किमान 9. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वेतन प्रदान आणि शत्रू संपत्ती या 2 अधिनियमासाठीच्या अध्यादेश काढण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी.
केवायसी निकष पूर्ण करणारे बँक ग्राहक आता जुन्या चलनात 5,000 पेक्षा जास्त रक्कम भरू शकतील. अण्वस्त्र वाहून नेणाऱ्या देशी बनावटीच्या निर्भय क्षेपणास्त्राची ओदिशामध्ये यशस्वी चाचणी. राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे. ऑगस्टा वेस्टलँडवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न. रविशंकर प्रसाद. ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडून युरेनियम सदृश पदार्थांचा 26 कोटी रुपयांचा साठा जप्त. चिक्की खरेदी भ्रष्टाचार प्रकरणी पंकजा मुंडे यांना क्लीन चिट. सरकार भ्रष्टाचारांना पाठीशी घालत असल्याचा विरोधकांचा आरोप. गोंदिया बाजारपेठेतल्या हॉटेलला आज पहाटे लागलेल्या आगीत 7 जणांचा मृत्यू. आणि लेखक आसाराम लोमटे यांच्या आलोक कथासंग्रहाला यावर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.